हॅलो, गुड मॉर्निंग. तर आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळी उठल्यानंतर मॅगी केली आणि मग दोघांना सोडून आले स्कूलला. येता वेळेस दूध घेऊन आले आणि मला फटाफट रेडी होऊन निघायचं होतं अलिबागला. मग काय निघालो आम्ही. अलिबागला गेलो खरी, पण माझं कामच झालं नाही. मग आले रिटर्न घरी आल्यानंतर मस्तपैकी जेवणाच्या तयारीला लागले. पण एकच मी आज सांबार केलं, जास्त काय करत बसले नाही, कारण खूप लेट झालं होतं. मला चिंचेचा डब्बा दिसला, मग काय घेतली थोडीशी आणि खाल्ली. इकडे मी आज शार्वीला झोपवलं, कारण मला थोडं काम करायचं होतं किचनमध्ये, म्हणून मग ती माझ्या पाठी फिरत बसेल म्हणून थोडं तिला झोपवलं. किचनचं काम म्हणजे काय, मला काचा वगैरे साफ करायच्या होत्या. त्या काचा वगैरे मी वॉश केल्या, बरण्या वगैरे पण काढल्या, त्यासुद्धा मी पुसून घेतल्या. आणि इकडे साखरेच्या डब्यामध्ये साखर संपली होती, मग तीसुद्धा भरून घेतली. आणि चहा पावडरच्या डब्यातली चहा पावडरसुद्धा संपली होती, मग तीसुद्धा भरून घेतली. छानपैकी किचन मस्तपैकी सेट केला. खूप छान वाटत होता जेव्हा आपण साफसफाई करतो आणि जेव्हा किचनकडे बघतो तेव्हा भारी वाटतं, असं वाटतं की बघतच बसावं. त्याच्यानंतर मग सगळी मी भांडी वगैरे लावून घेतली. भांडी सकाळी काकींनी घासली होती, ती भांडी तशीच होती, मग ती लावून घेतली. त्याच्यानंतर मग एकीकडे मस्तपैकी झाडांना पाणीसुद्धा घातलं आणि त्याच्यानंतर मग गेली माहीरलाच ट्युशनला आणायला. माहीर आज खूप हॅप्पी होता, कारण त्याचा उद्या आहे ड्रॉइंगचा पेपर आणि आज टीचरनी ट्युशनला फक्त ड्रॉइंगच घेतलेली, त्यामुळे खूप तो आज हॅप्पी होता. इकडे नंतर चाय ठेवलं, कारण असा विचार केला की थोडाफार चाय घेऊया आणि मग जेवणाला लागूया. चाय मस्तपैकी ठेवलं, अद्रक टाकलं त्याच्यामध्ये आणि मग दिवासुद्धा लावून घेतला. देवाजवळ दिवा लावला आणि मग लागले जेवणाच्या तयारीला. जेवायला आज काय होतं, एवढं स्पेशल असं काही नव्हतं, पण आज मी सुके सोडे केले होते. त्याच्यामध्ये मस्त कांदा, टमॅटो, मिरची, कोथिंबीर, लिंबू असं टाकून मस्तपैकी सुके सोडे केले आणि त्याच्यासोबत छानपैकी भाकरी केली. आज फक्त एवढंच जेवण केलेलं आहे. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू, बाय.